श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मंडळी, आपण बघणार आहोत ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यावर काय होतं आणि ब्रह्ममुहूर्तावरती अशी कोणती कामे केली पाहिजेत की जेणेकरून आपल्या घरात सुख, समाधान, आनंद आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला शांती भेटेल. त्याच्यामुळे काही कामे करणे आवश्यक आहे. ब्रह्ममुहूर्त हा पूजेसाठी, जप करण्यासाठी आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी ब्रह्ममुहूर्त ही खूप छान वेळ आहे. आणि यावेळी आपण केलेली प्रत्येक कामे आपल्याला यशाकडे नक्कीच घेऊन जातात. त्याच्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती उठायला शिका. कारण 4 वाजता बरोबर जर तुम्ही उठला आणि 10 ते 15 मिनिटे स्वामींचा जप करा, स्वामींचं ध्यान करा. कारण ब्रह्ममुहूर्त ही देवी दैवतांची वेळ मानली जाते. कारण ज्या वेळेला आपले जग निर्माण झालं हे ब्रह्ममुहूर्तावरतीच जग निर्माण झालं होतं. आणि जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठाल तेव्हा अर्ध्याच्या पुढेच जग हे झोपलेलं असतं. त्याच्यामुळे जी शांतता तुम्हाला भेटणार आहे ती कुठल्याही वेळेला तुम्हाला भेटणार नाही. तर म्हणूनच तुम्ही या वेळेला उठा. एक 2 नाही पण 10 ते 15 दिवस तुम्हाला उठायला नको वाटेल, उठल्यानंतर झोपावं वाटेल. पण जरा तुम्ही प्रयत्न करून बघा. 10 ते 15 दिवस तुम्ही अलार्म लावून उठू शकता आणि नंतर जशी जशी तुम्हाला सवय होईल तशी तुम्हाला आपोआपच जाग येईल. त्याच्यामुळे ब्रह्ममुहूर्त ही वेळ खूपच योग्य मानली जाते. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ अगदीच योग्य मानली जाते. तर प्रश्न असा येतो की ब्रह्ममुहूर्तावर आपण नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून आपली स्वप्न पूर्ण होतील. तर हे बघा, तुम्हाला आयुष्यात एखादं घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जॉब करायचा असेल, तुम्हाला बिझनेस करायचा असेल, याच्यासाठी ब्रह्ममुहूर्त वेळ खूपच चांगली आहे. एवढंच करायचं आहे. जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 10 ते 15 मिनिटं विचार ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केला पाहिजे. आणि विचार करून आपण त्या कामाला सुरुवात केली पाहिजे. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला कुठल्या कामात यश मिळत नसेल तर असं समजायचं की आपल्याला त्या कामामध्ये यश मिळालेलं आहे असं म्हणायचं. जर तुम्ही एखादा जॉब शोधत असाल आणि तुम्हाला तर तो जॉब भेटत नसेल तर तुम्ही विचार असा करा की आपल्याला जॉब भेटला आहे आणि आपल्याला जॉब भेटल्यानंतर आपल्याला किती आनंद होईल, आपल्याला किती म्हणजे छान वाटेल, काय काय आपण गोष्टी करेल जॉब भेटल्यानंतर. तुम्ही हा विचार करा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी. ज्या वेळेला तुम्ही हा विचार कराल, 1 महिना कराल, 2 महिने कराल, तर एका दिवसात तर होणार नाही पण एक ना एक दिवस नक्कीच होणार. त्याच्यामुळे तुम्ही असं समजा की आपल्याला हे मिळालेलं आहे असा विचार करा. तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. आणि फक्त एकच काम करायचं आहे. तुम्ही जास्त दिवस नाही पण 21 वेळा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठल्यानंतर 4-4:30च्या दरम्यान एक वही घ्या, एक पेन घ्या आणि सपोज तुम्हाला एक गाडी घ्यायची आहे तर कोणती गाडी घ्यायची आहे त्या गाडीचं नाव, म्हणजे तुम्हाला सध्या टाटा पंच गाडी घ्यायची तर तुम्ही असं वाक्य लिहू शकता. 21 वेळा 21 दिवस वहीवरती ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ते वाक्य लिहायचं आहे. माझ्याकडे टाटा पंच गाडी आहे, माझ्याकडे टाटा पंच गाडी आहे असं 21 वेळा लिहायचं आहे. तर तुम्हाला गाडी नक्कीच मिळेल किंवा नाही भेटली तरी ती मिळवण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच भेटेल. कारण आपण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जे करतो ते देवी देवतांपाशी ते नक्कीच पोहोचतं. त्याच्यामुळे तुम्ही हे करून बघा. सपोज तुम्हाला घर घ्यायचं आहे तर तुम्ही असं लिहा, माझ्याकडे माझं स्वतःचं घर आहे, माझ्याकडे माझं स्वतःचं घर आहे. असं तुम्ही 21 दिवस 21 वेळा वहीवरती लिहा आणि चमत्कार बघा. आणि जर तुम्हाला स्वामींचा तुम्हाला जप करायचा आहे तर तुम्ही वहीवरती सुद्धा 11 माळी जप तुम्ही करू शकता, लिहू शकता 11 वेळा. स्वामी समर्थांचे चमत्कार
तर तुम्हाला नक्कीच मिळेल, जर तुमचा विश्वास असेल तर. कारण स्वामींवर ठेवलेला विश्वास कधीच वायाला जात नाही. म्हणूनच ब्रह्ममुहूर्तावरती उठायला शिका. पण असं पण काहींना प्रश्न पडतो की ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यावर आपण नंतर झोपलं तर चालेल का? पण ज्यांना खरंच इच्छा आहे, आपल्याला काहीतरी आयुष्यात बनायचं आहे, आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं आहे, त्यांना मला तर वाटतंय नक्कीच झोप लागणार नाही. पण ज्यांना जर वाटत असेल झोपावं, तर तुम्ही बिंदास नंतर ब्रह्ममुहूर्त झाल्यानंतर अर्धा तास झोपू शकता, जास्त नाही. जर तुमची इच्छा असेल तर. कारण ज्याची इच्छा आहे त्याला तर कधी झोप लागणारच नाही. तर आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर्वांनीच ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे का? तर मी काय असं म्हणतात, जे प्रेग्नेंट आहेत, जे आजारी आहेत, ज्यांना लहान मुलं आहेत, त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती नाही उठलं तरी चालेल. जे म्हातारे लोक आहेत ते सुद्धा. तर तुम्ही आपल्यासारख्यांनी तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायलाच पाहिजे. तर आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पूजा स्पिरिच्युअल लाईफला चॅनलला या सबस्क्राईब करा आणि स्वामींचा जयघोष करायला विसरूच नका. श्री स्वामी समर्थ.